नमस्कार. मी रामचंद्र गंगाराम मांडवकर, देवरूख रत्नागिरी, तालुका संगमेश्वर इथून आलेलो आहे. आणि मी Facebookला ही जाहिरात बघितली. त्यानंतर मी ताबडतोब नोंदणी केली. कारण मला हिंदू धर्म प्रशिक्षक हा कोर्स करायचा होता. कारण मी जवळ-जवळ 34 वर्ष अध्यापन केलं. एम-ए, बी-एड आहे. यशवंतराव चव्हाणला एम-ए-बी-एड केलं. कोल्हापूरला बी-ए केलं, एम-ए केलं. नंतर लोकं टीका करतात धर्मावरती आणि लोकं जागृत नाहीत. या दृष्टिकोनातून मग मी निवडलं, की हा कोर्स आपण समजून घेऊया. नक्की हिंदू म्हणजे काय? काय असं आणि मुळात मला धार्मिक पुस्तकं वाचायची आवड होती. मी जवळ-जवळ अध्ययन आणि अध्यापन करत असताना 34 वर्ष वाचन केलं देवरुखला वाचनालयामधून. बरीचशी धार्मिक पुस्तकं वाचली, नाटकं वाचली आणि त्यानंतर ठरवलं, की नक्की हिंदू धर्म कारण या धर्माचा अभ्यास आपण चांगला करावा. कारण आजूबाजूची लोकं जी होती, म्हणजे इतर यामध्ये आपण पंथ म्हणतो, ते ॲक्चुअली आपण टीका करतात आपल्यावरती. तो धर्मच नाही, काही नाही. मी एका 3 ग्रुपला होतो आमच्या समाजाच्या. मी ॲक्चुअली कुणबी आहे, म्हणजे ओबीसीमध्ये आहे, पण एक धर्माचं मी मानतो. पण धर्म आमच्या घरात पूर्णपणे मानतो आम्ही सनातन धर्म. त्यामुळं त्या ग्रुपला मी जवळ होतो. 3 ग्रुपला होतो. ते सारखे आमच्या धर्मात हिंदू धर्मावर टीका करायचे. तुम्ही असेच काय, कोण काय, हिंदू हा शिव्या शब्द आहे वगैरे असं टीका करायचे. म्हणून मी त्याला एकच उत्तर दिलं शेवटी. मी 2 दिवस त्या लोकांची चर्चा केली. मग 3 ग्रुपला होतो. तिन्ही ग्रुप एकच चर्चा सुरू होती. त्याला म्हटलं, "पिंपळाखाली बस एखाद्या पौर्णिमेला, म्हणजे तुला धर्माचं सगळं ज्ञान कळेल." असं बोलल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पूर्ण त्यांनी त्या ग्रुपमधून काढून टाकलं नाही. तरी मी हयगय केली नाही. मी त्यातून बाहेर पडलो. आम्ही स्वतः आम्ही सगळं धर्म बसतो. आम्ही सगळे सर्व विधी वगैरे करतो. म्हणजे ब्राह्मणाचं जे विधी करतात ना, तशा म्हणजे पण आम्ही करतो. कुणबी असू करतो. आणि त्या शास्त्रोक्त, वेदोक्त पुराणाच्या पद्धतीने करतो. मग नंतर ठरवलं, की ह्यात मग जायचं. त्या लोकांना मी आव्हान दिलं होतं, की एक वेळ म्हणतो यात तुम्ही पूर्ण ज्ञान मिळवीनच. त्या दृष्टीमुळे एक घरीच्या माणसं मंडळीला सांगितलं, की माझ्यामुळे एक पगार गेला तरी चालेल. शेवटचा पगार माझा 1.25 लाख होता सर. पदवीधर शिक्षक म्हणून. पण एक पगार घालवीन, सगळ्या मुलांना गोळा केलं. आता मी सहकुटुंब सहपरिवार पुण्याला आहे. म्हणजे मुलं याच्याकडे आय-टी इंजिनिअर आहेत. दोन्ही मुलं ॲप डेव्हलपर्स आहेत. चांगलं सुखात चाललंय. सुनेला चांगला पगार आहे. पण धर्मासाठी म्हणून ज्यात आपण जन्माला आलो, देश, देव आणि धर्म याबद्दल मी तुम्हाला सांगीनच. यासाठी काहीतरी करायचं यातून मी केलंय आणि देवरूखसारख्या ठिकाणी मी नंतर या कोर्स चालू करणार आहे. म्हणजे कुठली पण सगळ्या अशा कला बऱ्याचशा कला उगत आहेत. म्हणजे कीर्तन तर कीर्तन करू शकतो, प्रवचन प्रवचन करू शकतो, व्याख्यान तर व्याख्यान देऊ शकतो किंवा एक घरात आम्ही डब, तुंतुळ आणलं त्या पद्धतीने करू शकतो. असे मित्रमंडळी गोळा केलेत आणि अशा पद्धतीने मला धर्माचं काम करायचं आहे आणि मी खरोखरच एक चांगल्या प्रकारचं काम करीन. तर मी जो हा जाहिरात टाकली Facebookला, मी तुम्हाला धन्यवाद देतो. सनातन हिंदू धर्म प्रशिक्षक हा कोर्स करताना मी माझ्यावर काय समोर काही मुद्दे होते. म्हणजे परकीय आक्रमण, त्यांनी केलेले अत्याचार, नंतर घटनेने दिलेले अधिकार आणि त्यातून उद्भवलेले काही वाईट असे आहेत ते सांगणार आहे पुढं. तर हे सांगत असताना मी तुम्हाला जो आपण कोर्स केला त्याची थोडक्यात मी एक तुम्हाला एक जुनी कविता आहे गणेश हरी पाटील यांची. पाटील यांची ती अ, कविता आहे. ती जुनी आहे. मी तो वाचून दाखवतो. मग ते सर्वच त्या कोर्समधलं प्रशिक्षण येईल. पण माझे मुद्दे नंतर मांडणार आहे. बघा, शर आला तो धावूनी आला काळ, विव्हळला श्रावण बाळ, आहा आई गे दीर्घ फोडोनी हाक, तो पडला जाऊनी झोक, ए राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी, त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नृमणी, आसवे आणूनी नयनी, तो वदला हा अंत तुझ्या नाशाला, मी पापी कारण बाळा, मग कळवळूनी नृपास बोले बाळ, कशी तुम्ही साधली वेळ, मम म्हातारे माय बाप तानेले, तरू खाली असती बसले, कावड त्यांची घेऊन मी काशीला, चाललो तीर्थयात्रेला, आणाया निर्मळ वारी, मी आलो या कासारी, ही लगबग भरुनी झारी, जो परत फिरे तो तुमचा शर आला, या उरात ऋतुनी बसला, मी एकुलता पुत्र असे हा घाला, मजवरती अवचित आला, त्या वृद्धपणी मीच एक आधार, सेवेस आता मुकणार,
जा बघतील ते वाट पाखरावाणी, नेऊन द्या त्यांना पाणी. आहेत अंध ते दोन्ही, दुर्वार्ता फोडून काही. ही विनंती तुमच्या पायी, मज माघारी करा तुम्ही सांभाळ. होऊन या श्रावण बाळ, परिसत्य कसे झाकून ते राहील. विधिलेखन होई फोळ, काळीज त्यांचे फाटून शोका वेगे. ते येतील माझ्या मागे, घ्या झारी द्या पाणी. मी जातो त्याचा बोल, लागला जावया खोल. सोडीला श्वास शेवटला, तो जीव विहंग फडफडला. तनु पैंजर सोडून गेला, दशरथ राजा रडला धाई धाई. अडखळला ठाई ठाई. म्हणजे आपल्या हिंदू धर्म पद्धतीप्रमाणे एका कथेची सुरुवात रामायणाची हिंसेपासून झाली, की दशरथ राजा शिकारला गेला होता आणि त्याचा शेवट हिंसेपासून झाला. पण अहिंसा हे तत्व आपण केवळ धर्मासाठी वापरतो. जर ते धर्मासाठी वापरत असेल तर किती हिंसा घडली तर ते तत्व आपण पाळलंच पाहिजे. म्हणजे रामायण जे घडलं, शेवटची लढाई झाली, ती हिंसा झाली, पण ती धर्मासाठी झाली, पण ती मान्य आहे. म्हणून त्या धर्मासाठी हिंसा करायची वेळ आली तर जरूर केली पाहिजे. आणि देश, देव, धर्म या 4 गोष्टी आणि संस्कृती या गोष्टी आपल्याला टिकवायच्या आहेत. आता परकीय आक्रमण झाले की सर माझे बोलले की मुसलमान खरोखर चांगले बोलतात. माझे शेजारी राहिलेले होते, खरोखर चांगले बोलायचे ते भैया होते, ते आले होते यासाठी आले होते, म्हणजे भांगार वगैरे आले होते, अगदी गोड बोलायचे पाहिजे. तर ते भांगार साठवलं भरपूर, आमच्या भिंत टेकायला आलं ते. मग त्या बाबाने उचला रे, हे ते आज उचलत नाही. आम्ही मालिक को बताऊंगा हे करू का. म्हटलं मी माझ्या घरात कॅन होतं डिझेलचं, म्हणजे डिझेल होती ना जाळीन. तू तक्रार कुठे करायची तिथं करा, तहसीलदार जावा, कलेक्टर जावा, कुठे जावं. म्हटलं डिझेल होती ना उद्या, उद्या उचला. जेवढे टेम्पो आणला ते उचललं. म्हणजे ते अगोदर धर्म जागा दाखवतात, पण त्याचा धर्म जागा झाला की ते काय आक्रमण करतात. तसेच बुद्ध आणि ख्रिश्चन हे सुद्धा आपल्यावरती टपलेले आहेत. म्हणून मला जर हिंदू धर्माचा अभ्यास करावा असं वाटलं याची या हेतून वाटलं की परकीय जर आपला धर्म मान्य चांगला मानत असतील तर आम्ही आपला धर्म का मानू नये, चांगला मानू नये. त्यातून मी हिंदू धर्माचा अभ्यास केला. म्हणजे त्याला पंथ पण बनतो, बौद्ध पंथ आणि ख्रिश्चन पंथ. बौद्ध पंथाचे उठले माझ्याकडे, मी जवळचे मित्र होते, आम्ही शिक्षक असल्यामुळे सगळे ग्रुप डीएड पासून मित्र चांगले आले जवळचे होते. पण नंतर त्यांनी त्यांचं जागृत, तुमचे धर्म म्हणजे काय, हे काय, ते काय, हिंदू म्हणजे कोण होते. पण म्हटलं मला अभ्यासाचा याचा अभ्यास केला पाहिजे. पण मी पहिल्यापासूनच कट्टर धर्मात हिंदू अभिमानी. तर हिंदू धर्म म्हणजे काय हे जाणून घ्यायचं होतं आणि मला पुरा माहिती होतं, कारण मी तसा एसएल टांगी टक्केवर पडले होतं. तर आता अहिंसेबद्दल बोललो की जर धर्मासाठी हिंसा करावी लागली जरूर करा, त्याला माझ्या धर्मामध्ये मान्यता आहे. कृष्णानं महाभारत घडवलं तेव्हा त्यांनी मग हेच केलं होतं, त्या हिंसा मान्य होती. त्यांनी द्रौपदीसाठी किंवा सीतेने रामासाठी लढाई केलेल्या नाहीत. जे लढवल्या ते धर्म आणि अधर्माची लढाई झाली. द्रौपदी म्हणत होती की माझी केस मोकळ्यात मी काय करतोय, पण नाही, मला शांतीपूर्वक मी मला दूत म्हणून जातो आणि मी माझी मान्य करतो. जर 5 गाव दिली आम्ही सुखानं राहू. तुझ्या केसाचा प्रश्न नाही आहे, मोकळ्या केसांचा प्रश्न आहे, तो धर्माचा अधर्माचा आहे. ते द्रौपदी पण बोलला होता, कृष्ण बोलला होता. तर यासाठी झालं. त्यानंतर शास्त्र जी परकीय आक्रमण झाली ती खरोखर संस्कृती झाली. त्यांनी बघा आपली जी मंदिरं जुनी आहे ती तोडफोड केली. ही आक्रमण व्हायला नको. मग त्यांना धर्म वाढवत होते ते गोड होतं, आमची संस्कृती आक्रमण करायची गरज काय होती, हा मोठा मुख्य प्रश्न येतो. संस्कृती आक्रमण केली, मग धर्मामध्ये बाटवलं, ते लोकांचं बाटवलं. आपले लोक हिंदू मुलं खुळे होते, काय पाव खाल्ला ना बाटला तो. आणि सर म्हणतात की ब्राह्मण देश नाही आहे. या लोकांनी परकीय हिंदूंच्या मध्ये ब्राह्मण देश नाही आहे. जो परकीय लोक आले की त्यांना बुद्ध लोक आम्हाला सांगतात ते ब्राह्मण असे, पण त्यांनी दासबोध वाचला असं म्हणतात शूद्राची होती ब्राह्मण आणि ब्रह्मच आणि तो ब्राह्मण असं दासबोध सांगितलंय. मी दासबोध थोडं वाचवतो, दासबोधचा पाठ आहे तो पूर्ण वाचलेला आहे. मी त्यामध्ये पण सांगितलंय की ब्राह्मण देश कोणी करत नाही आणि ब्राह्मणी आम्हाला देश करत. मी बघा आमच्या काका आले, माझे ब्राह्मण मित्र आहेत, तर मी माझ्या वडिलांचा विधी होता तर मी 1500 बोलतो माझ्या बाबा काही कोण माझ्या येईना, तर आम्ही मुळात विधी करायचं म्हणून तो आला मित्र, आला मित्र, तर 1500 दिले मी त्याला. पुन्हा गेलो, म्हटलं तुम्ही यात पूजा सांगताय ना, म्हणजे माझा गाव आहे एक पूजा मी सांगी ना. तर म्हटलं हो तुम्ही सत्य सांगा मला बोलले. ते बोलले की तुम्ही सत्याने सांगा, म्हणजे तयारी आहे सांगायची. पण तर झालं. तर परकीय आक्रमण झाली ती केवळ झाली ती संस्कृतीवरती झाली, धर्मावरती झाली, देवावरती झाली आणि देशावरती झाली. म्हणून आपल्याला कुठे त्यांच्या विरुद्ध उठायची वेळ आलेली आहे. किंवा धर्मावर आक्रमण करतायत म्हणून त्याच्यावर आपल्याला उठायचं नाही आहे. खरोखर ते करतात. पहिलं आक्रमण करतात ते संस्कृती करतात, नंतर ते देवावरती करतात, नंतर देशावरती आपण जागोदर हो आपल्याला करायला पाहिजे होतं. तो सुद्धा आपले हातपाय कापलेले असतात.
आता पुरुष जे म्हणतात, की पुरुष केवळ पुरुष नाही आहे म्हणजे म्हणतात की पुरुष हा डोक्यापासून मग तसं नाही ते. पुरुष हा आपण व्याकरणामध्ये पण वापरतो. प्रथम पुरुष शब्द, द्वितीय पुरुष शब्द, तृतीय पुरुष शब्द. पुरुष एक चेतना आहे. म्हणजे एखाद्या होती, की त्या गोष्टीला पुरुष हे नाव द्यायचं. असं दिलं गेलं पुरुष म्हणजे त्याच्या कोणाच्या मांडी बसायचं काही देवदान झाले. म्हणून आपण याचा सविस्तर केला पाहिजे वर्णाश्रमाचा आपण. काहीतरी संकोच म्हणून घ्यायला नको आहे. आणि त्यानंतर जे चालीरीती ज्या आहेत म्हणजे सतीची चाल. आता परवा बघा त्या मुलीनं त्या मेलेल्या नवऱ्यावरती लग्न लावलं स्वतःचं. हळद आणून लोकांनी दिलाय ना. त्या लोकांनी सहकार्य केलं नाही. कुठे हार आणून दिला, हळद कधी स्वतः कधी जाऊन तिने आणले नाही ना ते हळद वगैरे आणले नाही तिनं. मग असं कुठे चालली तिने म्हणतात आणि तशा तरी जातात. ते उच्च प्रेमासाठी जर कुठे नवऱ्याबरोबर जाळून घेतलं असेल, तर बरीच जोडप्या जाळून घेतात. कुठे रेल्वेखाली आत्महत्या करतात. त्यातून कुठे सती चालत तयार झाली असेल, तर ती पण तयार झाला. होय की नाही? शिवाजी महाराजांच्या आईकडे सती गेली होती. नाही गेली ना. मग सती झालं कुठलेही जे आहेत आपल्या धर्मामध्ये ह्या लादल्या गेलेल्या नाहीत. चांगल्यासाठी त्या धर्माला स्वीकारलेल्या गोष्टी आहेत. जेव्हा त्या वाईट वाटायला लागल्या, तर सोडून दिल्या. आता घटनेमधले कलम बघा, की इंदिरा गांधी पंतप्रधान असताना फक्त त्यांनी काय केलं? हिंदूंची फक्त नसबंदी करायची, मुसलमानांची नसबंदी करायची नाही. आज तो गोष्टी भेडसावतोय ना. ते संख्या वाढली, आमची संख्या कमी झाली. आता ते आपल्याला आक्रमण करायला लागले, धर्मावर करायला लागले, संस्कृती वगैरे करायला लागले आणि देशावरती पण करायला लागले. शेजाऱ्याला ते त्रास देतात. दुसरा मुद्दा म्हणजे भारतीय शिक्षण व्यवस्था होती. आता जी पहिली शिक्षण व्यवस्था मी त्या सांगितलं कवितेमध्ये सगळं तिथं आलेलं आहे. सत्य म्हणजे काय, अर्थ म्हणजे काय, काम म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, पुत्राचं कर्तव्य काय, आई-बापाचं कर्तव्य काय, भक्ती म्हणजे काय, श्रावण म्हणजे काय, सगळं त्यामध्ये आलेलं आहे. ते मी सविस्तर सांगत नाही. फक्त ह्या म्हणजे भारतीय स्वातंत्र्य मिळालं आणि पंडित नेहरू पंतप्रधान झाले. तर शिक्षण मंत्री जी घडवायची पिढी त्या शिक्षण मंत्री कोणाला नेमलं? मौलाना अबुल कलाम आझादांना नेमलं. ते मक्केला शिकलेले माणूस. तिकडे जन्म त्याचा मक्केचा. इकडे तो आलो तो शिक्षण मंत्री होतो. काय तो आपल्या संस्कार आहे हो. म्हणजे शिक्षणामधून देश, देव, धर्म, संस्कृती घडली पाहिजे आणि शिक्षणामधून शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकास झाला पाहिजे. त्याला हिंदी येत नव्हतं, मराठी येत नव्हती, संस्कृत येत नव्हतं, उर्दूने फारसी शिकलेला माणूस काय तो पण शिक्षण मंत्री होणार हो. अशी 76 वर्ष गेली. 76 सालापर्यंत एक सगळे हिंदू शिक्षण मंत्री, मुसलमान शिक्षण मंत्री होते. काय ते म्हणा अभ्यास करून आराखडा तयार करणार. मी सगळे अभ्यास करून आठवले. सगळ्या अभ्यासाचा अभ्यास केला. मी स्वतः 70 शिक्षकांना प्रशिक्षण पण शिकवलेलं आहे. नाटक बिटक सगळे प्रकार आम्ही करून मोकळे झालेले आहोत. नाटक करा, हे करा, ते करा, कविता लिहिलेत. सगळे प्रकार आयुष्यात करून बघितले. पण नंतर मला कळलं, की हे लोक टपलेले आहेत. आमच्याकडे 8 लाखांचे प्रकार आहेत आणि आताचे 2 प्रकार इष्टपद. आम्ही शिकवले ते. पण त्यांनी शिकवायला नाहीत ते. पंडित नेहरूंनी काय केलं, ते असे मंत्री नेमले हो. त्यातून शिक्षणाचं वाटोळं लागत गेलं. म्हणून आम्हाला वाटलं, की हा कोर्स करावा. नंतर हे शिक्षण झालं. नंतर ते 57 ते 75 पर्यंत हे शिक्षण मंत्री मुसलमानचे होते. फक्त एक गोष्ट वाटते, की यशवंतराव चव्हाण यांनी जरा जोर केला होता. की त्यांनी पंतप्रधानांना आपल्या प्रतापगडावरती आणलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहायला लावला होता. आणि मग कुठे पंडित नेहरूंनी चौथीच्या इतिहासाला प्रस्तावना लिहिली होती. असं एकमेव चौथीच्या इतिहासाचं पुस्तक आहे, की त्यामध्ये भारताच्या पंतप्रधानाची इतिहासाला प्रस्तावना आहे. बाकी जगातल्या कुठल्याही पुस्तकाला, अभ्यासक्रम मंडळ, संशोधन मंडळाच्या पुस्तकाला पंतप्रधानाची प्रस्तावना नाही. आणि ती यशवंतराव चव्हाणांनी लिहून घेतली होती त्यांच्याकडनं आणि ती टाकली होती. ते आज आजतागायत आहे. आणि मग इतिहास रोटकली यायचा. मग ते काय ह्याच त्यात ह्यांनी शिकवलं बाबर बिबर साज ते एकाच पानावर शिकवली आणि यांचा 76 पानाचा इतिहास शिवाजी महाराज यांचा मी स्वतः अध्यापन शिकवलेला आहे. अशा चुका केल्या ह्या केवळ पंतप्रधानांमुळे झाल्या, पंडित नेहरूंच्यामुळे झाल्या. रेकॉर्ड न्यूज मी आता का नोकरीमध्ये नाही आहे, काढून टाकली काही भीती नाही आहे. त्यामुळं झालेले आहेत आणि आपल्या लोकांनी केलेलं आहे. म्हणजे हे लोकांनी स्वीकारलं, पण त्या लोक विरोध केला. बाबा रे, हा पंडित नेहरू पंतप्रधान आहे खरं. त्यानं काही त्याचं लिहिलंय, काही पुस्तक आहेत. असं एकाने लोकांना मला आतापर्यंत 50वा म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळा गेल्या वर्षी 57 ते 50 वर्ष पूर्ण झालीत. कुणीही याला विरोध दर्शवला नाही. हे काय चाललंय? ज्या पिढी घडायची आहे त्यासाठी हा काय अभ्यासक्रम नेमलेला आहे? त्याला विरोध करायला पाहिजे होता. ते नसबंदीचं मी बोललो आणि अहिंसेबद्दल बोललो. धर्मासाठी जे आयुष्य करायला ते करायला आले पाहिजेत. आणि मॅडम बोलल्या, की भक्ती मार्गाचं बोल चांगल्या मॅडम बोलल्या. तू पण केवळ देवदेव करून मला वाटतं देश, देव, धर्म आणि संस्कृती टिकणार नाही. आपल्या देश, देव, धर्म आणि संस्कृती या 4 गोष्टी टिकवायच्या आहेत. का टिकवायच्या आहेत? लोक आक्रमण करतात म्हणून. त्यांना त्रास द्यायची आम्हाला वृत्ती नाही आणि आपल्या धर्मामध्ये शिकवण पण ती नाही. हिंदू धर्मामध्ये त्याला त्रास द्या, त्यांचा धर्म बाटवा, त्यांना काही नाही. यासाठी आपल्याला कार्य करायचं आहे आणि मी हेच कार्य पुढे करणार आहे, की देश, देव, धर्म आणि संस्कृती यासाठी कार्य करणार आहे. त्यासाठी त्यांच्यावर टीका करणार नाही. मी टीका करत नाहीत, पण तसं सांगतो तसं कुणीही विश्वास ठेवू नका.
त्यांची पिलावळ वाढली, की ते तुमचे कान कुरतडायला सुरुवात करतात. हे हे आतापर्यंतची इतिहास आहे. कारण मी इतिहास वाचलेला माणूस आहे आणि मी सर्व चांगल्या टक्केवारी पडलेला माणूस आहे. म्हणजे बी-ए, एम-एला वगैरे फर्स्ट क्लास वगैरे आहे. मला अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या ज्या अभ्यासक्रम माणसाने माझी होती, तर गणित विषय मला 100 मार्क आहेत. ते प्रमाण माझ्या मोबाईलमध्ये आहे. म्हणजे कुठेतरी आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हणून केलेलं नाही आहे. तर खरोखर या लोकांनी सुविचार ठेवू नका. ते तुमच्या देश, देव आणि संस्कृती याच्यावरती धर्म या 4 गोष्टी टपलेल्या आहेत. यासाठी कार्य करा आणि जे काही पंतप्रधान जो नवीन अभ्यासक्रम नेमला जाईल त्यावर लक्ष ठेवा जरा सर्वांनी. तो आपल्या हिताचा आहे का बघा. तर पंडित निसर्ग व्हायला नको. अभ्यासक्रम भारताचा आणि मक्केतला शिक्षण मंत्री असं व्हायला नको. तर हे सर्व करा आणि तुम्हाला धन्यवाद देतो. सर्वांनी खरोखर चांगल्या मनानं कार्य करा आणि धन्यवाद देतो तुम्हाला. धन्यवाद सर. धन्यवाद सर.